हाय गायज, वेलकम टू बॅक माय चॅनल. आणि आज आम्ही जाणार आहोत कन्याकुमारीला. तर आजचा असणार आहे डे 1. तर चला आजच्या व्लॉगला सुरुवात करूया. तर आता आम्ही रूम पण सोडलेली आहे आणि चला तुम्हाला दाखवते आजचा व्लॉग. आणि मम्मी पप्पा गेलेत पुढे आणि दीदी पण आता गेले पुढे. तर आता आम्ही चाललो आहे आणि आमची कॅब पण आलेली आहे आणि आता आम्ही त्याच्यातच बसून डायरेक्ट जाणार आहोत. तर आता आम्ही पहिले दर्शनासाठी जातो आहे, कारण की इथे खालीच एक मंदिर होतं. मग तिकडेच आता आम्ही दर्शन करून जाऊ. आणि गाईज हे बघा, गणपती बाप्पा मोरया. तर गाईज आता आम्ही गाडीमध्ये बसून घेतलेलं आहे आणि हे बघा माझे मम्मी पप्पा, दीदी पुढे बसले आणि माझी दीदी बसले पुढे आणि हे आमचे ड्रायव्हर काका. तर आता आम्ही आमच्या फर्स्ट डेस्टिनेशनवरती पोहोचलेलो आहोत आणि ते म्हणजे नागरकोइल टेम्पल. ते नागरकोइल स्टेशनच्या जवळच होतं, म्हणून आम्हाला इकडे आमचं फर्स्ट डेस्टिनेशन म्हणून क्लिअर झालेलं आहे. आणि चला तुम्हाला दाखवते इकडचा व्ह्यू. आणि गाईज हे बघा मंदिर, इकडे कृष्णाचं वाटतं आणि इकडे त्याच्या बाजूलाच एक दुसरं मंदिर पण आहे. तर आता आमचं दर्शन वगैरे झालेलं आहे आणि आता आम्ही आमच्या सेकंड डेस्टिनेशनवरती जाणार आहोत. तर चला तुम्हाला दाखवते आमचं सेकंड डेस्टिनेशन. आणि गाईज हा बघा, तिथे एक तलाव आहे जवळच आणि हे बघा त्याच्यात मासे पण आहेत, किती सारे आहेत. तर गाईज फायनली आम्ही आमच्या सेकंड डेस्टिनेशनवरती पोहोचलेलो आहोत आणि हे बघा तुम्हाला दाखवते इकडचा व्ह्यू. आणि गाईज हे बघा मंदिर, आमचं सेकंड डेस्टिनेशन पण मंदिरच आहे आणि आमच्या तिकडच्या मंदिराच्या जवळच हे मंदिर होतं, म्हणून इथे पण थांबलो. तर गाईज आमचं दर्शन वगैरे झालेलं आहे आणि आतमध्ये कॅमेरा लावून असल्यामुळे मला तिकडचा क्लिक घेताना नाही आला. पण आतमध्ये 4 ते 5 मंदिर आहेत, त्याच्यापेक्षा जास्त पण आहेत. आणि आतमध्ये एक ब्रह्मा विष्णू आणि शिवाची एकत्रित मूर्ती पण आहे आणि इथे भूमिदेवीचं मंदिर पण आहे आणि खूप सुंदर आहे तिथे जाम. आता आम्ही थांबलो हॉटेलमध्ये नाश्ता करण्यासाठी. तर गाईज आता फायनली आमचा नाश्ता झालेला आहे आणि आता आम्ही आमच्या थर्ड डेस्टिनेशनवरती जाणार आहोत. तर ते मला पण माहिती नाही काय, पण चला तुम्हाला दाखवतो तिकडचं व्ह्यू. तर आता आम्ही आमच्या थर्ड डेस्टिनेशनवरती पोहोचलेलो आहोत आणि एक मंदिर आहे, त्याचं नाव आहे साईबाबा मंदिर. तर चला तुम्हाला दाखवते या मंदिराचा बाहेरचा व्ह्यू. तर आता आमचं फायनली दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही आमच्या फोर्थ डेस्टिनेशनवरती जाणार आहोत. तर गाईज आता आम्ही आमच्या फोर्थ डेस्टिनेशनवरती पोहोचलेलो आहोत आणि ते म्हणजे बालाजी मंदिर. आणि गाईज हे बघा बालाजी मंदिराचा व्ह्यू, किती छान आहे मंदिर. आणि हे बघा इकडे कन्याकुमारीचा समुद्र आहे, किती भारी आहे ना. आणि तिथे तो स्टॅच्यू आहे ना, त्या स्टॅच्यूला आता आम्ही जाणार आहोत. तर चला तुम्हाला पण दाखवते. तर आता आमचं दर्शन वगैरे झालेलं आहे आणि इथे एकदम बेकार हवा चालू आहे. तर आता आमची फोर्थ डेस्टिनेशन झालेलं आहे आणि आमच्या फिफ्थ डेस्टिनेशनवरती जाणार आहोत. पण ते कदाचित स्टॅच्यू पण असू शकतं, पण चला तुम्हाला दाखवते. तर गाईज आता आम्ही बोटिंगसाठी लाईन लावली आणि इथे खूप गर्दी आहे. मागच्या 2 तासांपासून आम्ही लाईन लावलेली, तर आत्ता आमचा नंबर लागलेला आहे लाईनमध्ये आणि आता आमची थोड्या वेळातच बोटिंगसाठी लागणार आहे. तर चला तुम्हाला दाखवते आमची बोटिंग. तर गाईज आता आम्ही जॅकेट वगैरे घालून घेतलेले आहे आणि आता आमची जहाज पण येणारच आहे आणि आम्ही त्याच्यामध्ये जाऊन स्मारकाला जाणार आहोत. तर चला तुम्हाला दाखवते आमची बोट. तर गाईज फायनली आम्ही बोटमध्ये बसून घेतले आहे. पप्पा तर पहिल्याच खिडकीमध्ये बसलेत, माझी दिदी दुसऱ्या खिडकीवर आणि मी तिसऱ्या, आणि तिच्या बाजूला मम्मी बसले. तर चला तुम्हाला दाखवते आमच्या बोटीच्या बाहेरचा व्ह्यू. आणि गाईज आता आम्ही मंदिरात पोहोचलेलो आणि हे बघा इकडचा व्ह्यू. आणि
गाईज हा बघा मंदिराच्या बाहेरचा व्ह्यू आणि ते बघा स्टॅच्यू आणि इकडे चारी बाजूला डायरेक्ट समुद्र आहे. दूर दूरपर्यंत काहीच दिसत नाही आहे. आणि गाईज हे बघा इथे मंदिराचं समोरचा द्वार आहे. गाईज हे बघा स्मारक जाम मोठं आहे, इकडनं जाम मोठं दिसतंय. तर गाईज आता आमचं फायनली दर्शन वगैरे झालेलं आहे आणि आता मी परत बोटीमध्ये बसणार आहोत आणि परत त्याच ठिकाणी जाणार आहोत. तर आमचं 5th डेस्टिनेशन कंप्लीट झालं आणि आता आम्ही आमच्या 6th डेस्टिनेशनवरती जाणार आहोत आणि ते म्हणजे पण एक मंदिरच आहे, कन्याकुमारीमध्येच आहे. चला तुम्हाला पण दाखवते. तर आता आमचं 6th पॉईंट बघून झालेलं आहे आणि आता आम्ही आमच्या 7th पॉईंटवरती आलेलो आहोत आणि तो म्हणजे त्रिवेणी संगम. तर चला तुम्हाला दाखवते त्रिवेणी संगमचा व्ह्यू. आणि गाईज हे बघा इथे खूप गर्दी आहे त्रिवेणी संगमच्या पॉईंटला, लोक पण किती आहेत. तर गाईज आता आम्ही आमच्या 8th पॉईंटवरती आलेलो आहोत आणि ते म्हणजे वॅक्स म्युझियम. तर चला तुम्हाला दाखवते वॅक्स म्युझियम. तर आता आमचं वॅक्स म्युझियम बघून झालेलं आहे आणि आता आम्ही डायरेक्ट स्टेशनवरती जाणार आहोत कारण की आमची पुढची ट्रेन पकडायची आहे. तर चला तुम्हाला दाखवते. तर गाईज फायनली आता आमची ट्रेन पण आलेली आहे आणि आता मी ट्रेनमध्ये बसून पण घेतलं आहे. आजचा आमचा 3 तासाचाच प्रवास आहे. आम्ही आता मथुराईला उतरू आणि मग नंतर रामेश्वरमला जाणार आहोत आणि मथुरावर आमची कॅब आहे. तर चला तुम्हाला दाखवते. तर आता आम्ही फायनली मथुराईला पोचलेलो आहोत आणि आमची कॅब आता बाहेरच आहे. तर चला तुम्हाला दाखवते. तर आता फायनली आम्ही रूमवरती पोचलेलो आहोत आणि आता आम्हाला झोपायचं होतं पण नाही झोपू शकत कारण की आता आम्ही डायरेक्ट मंदिरात जाणार आहोत आंघोळ वगैरे करून. तर कसा वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. तर आजचा डे 1 इथेच फिनिश झाला. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये म्हणजेच डे 2मध्ये. तर चला बाय बाय.